हाय स्टुडंट्स, मी मिसेस कौटकर तुमच्यासाठी घेऊन आली आहे थर्ड व्हिडिओ जो आहे रोटेशनल डायनॅमिक्सवर डिपेंड. आपण सेकंड पार्टच्या नंतरचे पोर्शन इथे डिस्कस करणार आहोत. तो आहे ॲप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्यातलं फर्स्ट ॲप्लिकेशन आहे व्हेकल अलॉंग ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. सर्क्युलर रस्ता आहे म्हणजे वळणाचा एक रस्ता आहे आणि तिथून त्या रस्त्यावरून व्हेकल, कार, व्हॉट एव्हर इट मे बी ट्रॅव्हल होत आहे. अशी आपल्याला डायग्राम आपल्या बुकमध्ये PDF दिसते. तर त्याचा एक हा व्हर्टिकल सेक्शन आहे. सी हा त्याचा सेंटर आहे. सर्क्युलर ट्रॅक म्हणजे सपोज असं आहे, ही झाली सर्क्युलर ट्रॅक, वळणाचा रस्ता आहे हा, आणि यावरून व्हेकल जात आहे आणि ज्याचा कुठेतरी सेंटर असेल तो सेंटर सी आपल्याला इथे दिलेला आहे आणि ही जी आहे ती त्याची रॅडियस आहे. इथून जिथे व्हेकल आहे तिथपर्यंत ही झाली त्याची रॅडियस आणि हा झाला सेंटर सी. हा झाला तो वळणाचा रस्ता म्हणजे सर्क्युलर पण हॉरिझॉन्टल पाथ आहे आणि यावरून अशी गाडी ट्रॅव्हल होत आहे. त्याचा फक्त आपल्याला व्हर्टिकल सेक्शन, मागचा किंवा समोरचा समजा भाग आपल्याला या डायग्राममध्ये दाखवलेला आहे तो आपल्याला असा दिसेल. तर यावर कोणकोणते फोर्सेस ॲक्ट होणार आहेत ते म्हणजे वेट mg ऑफ द व्हेकल ट्रॅव्हलिंग इन डाऊनवर्ड डायरेक्शन. त्याच्या इक्वल आणि अपोजिट असेल नॉर्मल रिॲक्शन इज ॲक्ट vertically upward direction, and third one is the frictional force between the tire of the vehicle and this road surface. This frictional force is directed toward the center. तीच डायग्राम आपण इथे काढून घेतली आहे. हा सर्क्युलर ट्रॅक फक्त आपल्या PDF दिलेला नाही, तो समजून तुम्हाला कळावा यासाठी मी फक्त तो ड्रॉ केलेला आहे. असा आपला सर्क्युलर पाथ आहे. ओके, फोर्सेस 3 ॲक्ट होतील. आता या तिघांमधला जो दोघं आहे नॉर्मल रिॲक्शन अँड वेट mg, दीज आर इक्वल अँड अपोजिट अँड बॅलन्सेस इच अदर, देअरफॉर वी कॅन राईट n इज इक्वल टू mg. त्याला इक्वेशन नंबर 1 देऊ. आणि हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे हा काय प्रोव्हाइड करत आहे? सेंट्रिपिटल फोर्स फॉर द सर्क्युलर मोशन, ऑर वी कॅन से दॅट इट बॅलन्सेस द सेंट्रिफ्युगल फोर्स. हा फ्रिक्शनल फोर्स सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो किंवा सेंट्रिफ्युगल फोर्सला बॅलन्स करतो, आपण असंही म्हणू शकतो. तर मग इन मॅग्नेट्यूड आपण असं लिहू शकतो, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर. हा जो आपण सुरुवातीला प्रिव्हियस हा फॉर्म्युला बघितलेला आहे आणि त्यालाच आपण असं लिहू शकतो mv स्क्वेअर अपॉन r, कारण ओमेगाच्या ऐवजी आपण v अपॉन r जर पुट केलं तर आपल्याला mr ओमेगा स्क्वेअर दॅट मीन्स mv स्क्वेअर अपॉन r मिळतं. सो वी राईट fs इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. नोट इट ॲज अ इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन नंबर फर्स्ट आणि सेकंड नोट केल्यावर आपण करणार आहे इक्वेशन नंबर सेकंड डिवायडेड बाय इक्वेशन नंबर 1. सेकंडला 1ने डिवाइड करा. सो दिस fs डिवायडेड बाय n and mv square upon r divided by this mg. then mg get cancel, sorry mm get cancel आणि आपल्याला मिळेल v square upon rg. आता हे आपल्याला माहिती आहे की फ्रिक्शनल फोर्स आहे इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नॉर्मल रिॲक्शन. आपण प्रोपोर्शनॅलिटी साईन काढल्यावर एक कॉन्स्टंट लिहितो, दिस इज म्यू एस. ही इथे तो म्यू एस आहे, त्याला आपण कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असं म्हणू. देअरफॉर fs इज इक्वल टू म्यू एस इंटू n. यालाच fs अपॉन n जो इथे आहे fs अपॉन n यालाच आपण म्यू एस असं लिहू. दॅट मीन्स वी कॅन राईट v स्क्वेअर अपॉन rg, दॅट दिस इज द मॅक्झिमम स्पीड विथ विच व्हेकल कॅन ट्रॅव्हल अलॉंग ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. सो दिस v मॅक्स स्क्वेअर डिवायडेड बाय rg इज इक्वल टू या fs अपॉन nला आपण इथे म्यू एस घेतलं या इथून या इक्वेशनवरनं. सो वी कॅन राईट v स्क्वेअर इज इक्वल टू हा म्यू एस rg याला ट्रान्सफर केलं इकडे, देअरफॉर आपल्याला मिळालं म्यू एस rg अँड टेकिंग स्क्वेअर रूट वी कॅन राईट v मॅक्स इज इक्वल टू अंडर रूट म्यू rg. दिस इज द मॅक्झिमम व्हेलॉसिटी वेन व्हेकल ट्रॅव्हलिंग अलॉंग ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. ओके, डायग्रामवर लक्ष ठेवा आणि फोर्सेसचे डायरेक्शन बघा, तुम्हाला इझिली हे एक्सप्रेशन तुम्ही डिराईव्ह करू शकाल. यानंतर आपण सेकंड एक्सप्रेशन बघणार आहोत जे आहे ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्यालाच वॉल ऑर वेल ऑफ ए डेथ, त्यालाच आपण मौत का कुवा म्हणतो, जे आपण यात्रेमध्ये बघतो. तुम्हीही बघितलं असेल मौत का कुवा विहिरीसारखं किंवा सिलेंड्रिकल आकाराचं असतं आणि त्यात हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये अशी व्हेकल ट्रॅव्हल होत असते. व्हर्टिकल सिलेंड्रिकल वॉल ऑफ रॅडियस r
inside which a vehicle is driven in a horizontal circle. हॉरिझॉन्टल सर्कल्समध्ये व्हेकल ही ड्रायव्हन केली जाते. थोडं जर कमी जास्त स्पीड झाला तर कुव्यात म्हणजे खाली पडेल तो, त्यालाच म्हणून मोदक किंवा असं म्हणतो आपण. यावर बघा, डायग्रामवर कॉन्सन्ट्रेट करा. कोणकोणते फोर्सेस, आता इथे जर आपण व्हेकल कन्सिडर केली या ठिकाणी पॉईंट मास, सपोज दिस इज ए व्हेकल. या व्हेकलवर कोणकोणते फोर्सेस ॲक्ट होणार आहेत, तर नॉर्मल रिॲक्शन. आता हा नॉर्मल रिॲक्शन इथे इट्स डायरेक्शन इज हॉरिझॉन्टल बट टुवर्ड द सेंटर. दिस इज नॉर्मल रिॲक्शन. वेट mg ऑलवेज ॲक्ट इन डाऊनवर्ड डायरेक्शन. अँड हिअर फ्रिक्शनल फोर्स कोणामधला आहे, हा टायर ऑफ द व्हेकल अँड दिस surface of the wall. It is Fs and it is in vertically upward direction. Okay, this static friction is vertically downward. तिन्ही फोर्सेस नोट करायचे. परत डायग्रामवरून आपण सांगू शकतो दिस फोर्स Fs and weight mg balances each other and it prevent the downward slipping of the vehicle. So denote it as equation number 1, Fs is equal to mg. तर हा नॉर्मल रिॲक्शन काय प्रोव्हाइड करत आहे, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स, किंवा आपण असंही म्हणू शकतो इट बॅलन्सेस द सेंट्रिफ्युगल फोर्स. देअरफॉर इन मॅग्नेट्यूड नॉर्मल रिॲक्शन एन इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर ऑर mv स्क्वेअर अपॉन आर. याला इक्वेशन नंबर 2 डिनोट करा. आता बघा इथे डेप्थ ऑफ वॉलच्या इक्वेशन डिराईव्ह करताना आपण इथे नोट करणार आहोत Fs फ्रिक्शनल फोर्स इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू इंटू एन. काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, फ्रिक्शनल फोर्स इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू एस एन. आता इथे Fsची व्हॅल्यू आणि एनची व्हॅल्यू इक्वेशन 1 आणि 2 वरून पुट करू. Fs मीन्स mg अँड नॉर्मल रिॲक्शन एन मीन्स mv स्क्वेअर अपॉन आर. हे आपण पुट केलं इक्वेशन 1 आणि 2चा यूज घेऊन. गेट कॅन्सल. वी हॅव g इज लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू एस व्ही स्क्वेअर अपॉन आर. आपल्याला व्हेलॉसिटी काढायची आहे व्हेकलची, जेणेकरून किती मिनिमम व्हेलॉसिटी असली पाहिजे वेन इट इज ड्रायव्हन इन ए डेथ ऑफ वॉल. देअरफॉर व्ही स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, हा आर के ट्रान्सफर केला, आर जी म्यू एस डिवाइडला येईल, और टेकिंग स्क्वेअर रूट व्ही इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू अंडर रूट आर जी अपॉन म्यू एस. यालाच आपण व्ही मिनिमम म्हणून, कमीत कमी एवढी व्हेलॉसिटी असलीच पाहिजे. V minimum is equal to under root Rg upon mu s. This is the minimum velocity of the vehicle when it is traveling in a death of wall. आता आपला नेक्स्ट पॉईंट आहे व्हेकल ऑन ए बँक रोड. तर बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय अँड व्हाय इट इज नेसेसरी. तर जेव्हा आपण कर पाथनी फक्त जात आहे तेव्हा आपल्याला लागणारा फोर्स जो आहे तो कोण प्रोव्हाइड करतो, तर नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द फ्रिक्शनल फोर्स. पण हा फ्रिक्शनल फोर्स प्रत्येक वेळी लायबल नसणार आहे, कुठे कमी जास्त असणार, कारण की रोड काही युनिफॉर्म नसतो प्रत्येक ठिकाणी. त्यामुळे घर्षण जे आहे हे कमी जास्त असणार आहे. त्यामुळे जर घर्षण वाढवलं तर टायर जे आहेत ते लवकर वेअर अँड टिअर होईल, खराब होतील. त्यामुळे काय केलं जातं, बँकिंग ऑफ रोड हा कॉन्सेप्ट वापरला जातो. तर हा जो सर्क्युलर पाथ आहे हॉरिझॉन्टल रोडला काय करतात, फक्त इनर एज तशीच ठेवायची, आतमधली बाजू आउटर बाजू फक्त वर उचलायची थ्रू सर्टन अँगल. त्यामुळे होतं काय, हा झाला हॉरिझॉन्टल रोड आणि आतमधली बाजू अशी उचलल्यामुळे तुम्हाला काय होतं, इथे एक अँगल फॉर्म होतं, त्याला आपण अँगल ऑफ बँकिंग थिटा असं म्हणतो. ही झाली हॉरिझॉन्टल रोड. ह्या हॉरिझॉन्टल रोडमधला बाहेरची बाजू फक्त अशी उचलली, ही अशी उचलली, त्याच्यामुळे ही हॉरिझॉन्टल रोड खालचा आणि हा रोड सरफेस वरचा, यामध्ये अँगल फॉर्म होतो, त्याला आपण थिटा म्हणतो आणि या कॉन्सेप्टला आपण म्हणतो अँगल ऑफ बँक. सो व्हाय बँकिंग ऑफ रोड इज नेसेसरी अँड व्हॉट इज द बँकिंग ऑफ रोड. फ्रिक्शनल फोर्स इज नॉट ऑलवेज कॉन्स्टंट बिकॉज रोड सरफेस इज नॉट युनिफॉर्म. रोड सरफेस हा युनिफॉर्म नसल्यामुळे फ्रिक्शनल फोर्स हा कॉन्स्टंट नसणार प्रत्येक वेळी. सो वी कॅनॉट डिपेंड अपॉन इट. फ्रिक्शनल फोर्सवर आपण डिपेंड राहू शकत नाही. फॉर दिस पर्पज द सरफेस ऑफ द कर रोड आर टिल्टेड विथ द हॉरिझॉन्टल विथ सम अँगल थिटा. त्यामुळे टिल्ट केला जातो, हा रोड सरफेस थोडासा असा उचलला जातो, टिल्ट केला जातो थ्रू सर्टन अँगल,
आणि त्यालाच म्हणायचं बँकिंग ऑफ रोड आणि त्या अँगलला म्हणायचं अँगल ऑफ बँकिंग. आता परत तीच डायग्राम जी आपण आधी पाहिली होती तशीच आपण काढली आहे, फक्त आता इथे काय आहे, हा रोड सरफेस चेंज झाला आहे. हा झाला सर्क्युलर ट्रॅक. असा हा सर्क्युलर ट्रॅक तुम्हाला PDF दाखवला नाही आहे, फक्त तुम्हाला करण्यासाठी मी तो पेन्सिलने असा डॉटेड ड्रॉ केलेला आहे. हा झाला व्हर्टिकल सेक्शन. मागचा किंवा पुढचा भाग, व्हर्टिकल भाग तुम्हाला फक्त व्हेकलचा इथे दिसत आहे. आता जेव्हा यात वेगवेगळे फोर्सेस असणार आहे, स्पीड असणार आहेत. फर्स्टली आपण बघणार आहोत मोस्ट सेफ स्पीड. कुठली सेफ स्पीड असेल जेव्हा आपण बँक रोडवरून ट्रॅव्हल करणार आहोत त्यावेळी. तर इथे आपण फ्रिक्शनल फोर्स इग्नोर करणार आहेत, कारण आपण अशा रोडने चाललो आहे की तिथे फ्रिक्शनल फोर्स हा निग्लिजिएबल आहे, त्यामुळे आपण त्याला इग्नोर करणार, दुर्लक्षित करणार आणि बाकीचे कुठले फोर्सेस ॲक्ट होत आहेत ते फक्त बघणार आहोत. सो दिस इज व्हेकल ट्रॅव्हलिंग अलॉंग ए बँक कर्व रोड हॅविंग सेंटर O अँड रॅडियस ऑफ कर्व्हेचर R. हे सगळे इनिशियली कन्सिडरेशन लिहून घ्यायचं सुरुवातीला तुम्हाला जर आलं तर एक्झाममध्ये. देन द फोर्सेस ॲक्टिंग ऑन ए व्हेकल आर. फर्स्ट वन, दिस इज व्हेकल. व्हेकलचं वेट mg वर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शननी. सेकंड वन नॉर्मल रिॲक्शन. तर ही नॉर्मल रिॲक्शन इथे नोट करा कशी आहे ती. कोणती डायरेक्शन आहे, वर्टिकली अपवर्ड डायरेक्शन आहे, पण कसं आहे परपेंडिक्युलर टू धिस बँक रोड और रोड सरफेस. हा रोड सरफेस आहे, या रोड सरफेसला हा नॉर्मल कसा आहे परपेंडिक्युलर आहे. काढताना तो असा परपेंडिक्युलर काढायचा, डायरेक्शन अपवर्ड. तर हा नॉर्मल रिॲक्शन रिझॉल्व होतो 2 कंपोनंटमध्ये. त्याला 2 कंपोनंटमध्ये रिझॉल्व करायचं. n रिझॉल्व इंटू 2 कंपोनंट. फर्स्ट वन हा नॉर्मल रिॲक्शन n cos थीटा आणि n sin थीटामध्ये रिझॉल्व होत आहे. बघा n sin थीटा टुवर्ड द सेंटर, सेंटरकडे आहे इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन, अँड n cos थीटा इन अपवर्ड डायरेक्शन, वर्टिकली अपवर्ड डायरेक्शननी आहे तो. आता डायग्रामवर कॉन्सन्ट्रेट करायचं नाही, त्यावरून इक्वेशन डिराईव्ह करणं अत्यंत सोपं जातं. तुम्हाला डायग्राममध्ये दिसतं बघा. हा n cos थीटा काय बॅलन्स करत आहे mg. n cos थीटा बॅलन्सेस mg, त्यामुळे लिहायचं n cos थीटा इज इक्वल टू mg. इक्वेशन नंबर 1 द्या. हा n sin थीटा कोणाच्या डायरेक्शननी आहे, सेंटर, टुवर्ड सेंटर आहे. टुवर्ड सेंटर असणारा फोर्स म्हणजे कोणता, सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणा, किंवा इट बॅलन्सेस द अपोजिट फोर्स मीन्स सेंट्रिफ्युगल फोर्स. म्हणून मग हा n sin थीटा इज इक्वल टू काय घ्यायचं, mr ओमेगा स्क्वेअर, किंवा त्याला आपण mv स्क्वेअर अपॉन r असं लिहू शकतो. याला इक्वेशन नंबर 2 डिनोट करा. आता साइन थीटा आपण कॉस थीटा आलं असं इक्वेशन आलं पाहिजे. त्यासाठी नेक्स्ट स्टेप लक्षात घ्या, इक्वेशन नंबर 2 डिवायडेड बाय इक्वेशन नंबर 1 घ्या. साइन थीटा आपण कॉस थीटा असं आपलं इक्वेशन आलं पाहिजे. इक्वेशन नंबर 2 डिवायडेड बाय इक्वेशन नंबर 1 करा. n साइन थीटा डिवायडेड बाय n कॉस थीटा, मग mv स्क्वेअर r डिवायडेड बाय दिस mg. गेट कॅन्सल, हिअर n गेट कॅन्सल. साइन थीटा आपण कॉस थीटा मीन्स टॅन थीटा, राहिलं काय v स्क्वेअर अपॉन rg. आपल्याला व्हेलॉसिटी काढायची आहे, त्यामुळे व्हेलॉसिटीला एकटं करा, या rgला ट्रान्सफर करा सेकंड साईडला टॅन थीटासोबत. देअरफॉर v स्क्वेअर इज इक्वल टू rg टॅन थीटा. अँड इफ वी टेक स्क्वेअर रूट ऑफ दिस इक्वेशन देन वी गेट v as मीन्स सेफ स्पीड अंडर रूट rg टॅन थीटा. आता तुम्हाला जर असं आलं एक्झाममध्ये की बँकिंग ऑफ रोड काढा, तर त्यावेळी काय कराल, हे जे एक इक्वेशन आहे आपलं टॅन थीटा इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन rg, दिस कॅन बी रिटर्न ॲज थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स. याला ट्रान्सफर केलं सेकंड साईडला तर काय होईल, टॅन इनवर्स v स्क्वेअर अपॉन rg. देअरफॉर थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स v स्क्वेअर अपॉन rg. दिस इज द एक्सप्रेशन फॉर most safe speed when vehicle is traveling along the bank curve road. Vs is equal to under root rg tan theta and theta is equal to tan inverse v square upon rg. आता बघा, प्रत्येकच वेळी आपण जेव्हा बँक रोडनी चाललो आहे, घाटातून वळणाच्या रस्त्याने चाललो आहे, तेव्हा प्रत्येकच वेळी आपण मोस्ट सेफ स्पीड आहे त्या स्पीडनी नेहमी लगातार एकाच स्पीडनी गाडी चालवणं शक्य आहे का, नाही. त्यासाठी काहीतरी लिमिट असायला पाहिजे, लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट, अशा 2 लिमिटमध्ये आपण गाडी चालवू शकतो. त्यासाठी एक्सप्रेशन आहे स्पीड लिमिट, लोअर अँड अप्पर स्पीड लिमिट्स. व्हेकल आपण आता घेत आहे रफ बँक रोडनी जर ट्रॅव्हल होत असेल, इथे आपण फ्रिक्शनल फोर्स कन्सिडर करणार आहोत. फर्स्ट आपण काढणार आहे लोअर स्पीड लिमिट. डायग्राम तीच आहे, फक्त इथे आता फ्रिक्शनल फोर्स ॲड केलेला आहे. बघा, तीच आपली व्हेकल, सेंटर O, रेडियस ऑफ कर्वेचर R, व्हर्टिकल सेक्शन ऑफ द कार कन्सिडर केला, मास m आहे गाडीचं, वेट mg, डायरेक्शन सेम, नॉर्मल रिॲक्शनचं सुद्धा डायरेक्शन सेम आहे. फक्त ॲड झालेला फोर्स कुठला आहे, आता इथं हा फ्रिक्शनल फोर्स.
फोर्सेस ॲक्टिंग ऑन द व्हेकल लिहून घ्यायचे, वेट mg, नॉर्मल रिएक्शन अँड फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन Fs. फक्त आता जेव्हा आपण लोअर लिमिट काढत आहोत म्हणजे स्पीड v1 याला कन्सिडर करू, हा जर लेस दॅन vs असेल, vs म्हणजेच √rg tan θ जर असेल तर मात्र लक्षात ठेवायचं की डायरेक्शन ऑफ फ्रिक्शनल फोर्स Fs इज डायरेक्टेड अलॉंग द इन्क्लायनेशन म्हणजे हा जो अँगल फॉर्म केला त्याला आपण इन्क्लायनेशन म्हणू. हा हॉरिझॉन्टलसोबत हा अँगल फॉर्म केला आहे ना, त्या इन्क्लायनेशनच्या अलॉंग आहे, पण कसं आहे अपवर्ड डायरेक्शननी. इन्क्लायनेशनच्या अलॉंग बट अपवर्ड डायरेक्शननी, वरच्या दिशेने हा फोर्स आहे बघा, इथे आपण ड्रॉ केलेला आहे, दाखवलेला आहे Fs. नॉर्मल रिएक्शनला आधी जसं स्प्लिट केलं तसंच केलं, फक्त या फ्रिक्शनल फोर्सला बघा कसं स्प्लिट केलं. Fs sin θ वर्टिकली अपवर्ड डायरेक्शन आणि Fs cos θ हॉरिझॉन्टल डायरेक्शन आहे. पॅरलल आहे या sin θला, पण कसं आहे अवे फ्रॉम द सेंटर आहे. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा फक्त. मग आता डायग्रामवरूनच बाकीचं सगळं कॅल्क्युलेशन डेरिवेशन आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. इथे जो सेंट्रिपिटल फोर्स आहे नाऊ mv1/r इज इक्वल टू, आता सेंट्रिपिटल फोर्स कोणाचं कॉम्बिनेशन आहे बघा, इथं आपण बघितलं सेंट्रिपिटल फोर्स हा रिअल फोर्सेसचं कॉम्बिनेशन असतं. आता इथे n sin θ आहे एक टुवर्ड द सेंटर, आणि दुसरा कोणता आहे त्याच यालाच पॅरलल असणारा Fs cos θ, पण डायरेक्शन अपोजिट आहे, त्यामुळे n sin θ मायनस Fs cos θ घ्यायचं आणि त्याला इक्वेशन नंबर 1 डिराईव्ह करा. हे झाले हॉरिझॉन्टल फोर्सेसच्या बाबतीत. आता व्हर्टिकल फोर्सेस बघा, हा कोण आहे mg, याला बॅलन्स करणारे दोन्ही एकाच साईडनी आहेत, n cos θ आणि Fs sin θ. मग हे घ्या n cos θ प्लस Fs sin θ, साईन सेम आहे, साईड सेम आहे त्यांची म्हणून दोघांना प्लस घेतलं. आता हे इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन नंबर 2 करा, mv1/r डिवायडेड बाय mg. सो mm गेट कॅन्सल, काय राहणार v1/rg, आणि हे डिवायडेड बाय हे इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2. आता याला काय करायचं, ईच टर्मला n cos θ नी डिवाइड करा. म्हणजेच काय करणार आहे आपण इथे v1/rg आहे असंच n sin θ डिवायडेड बाय n cos θ मायनस Fs cos θ डिवायडेड बाय n cos θ, याला अपॉनमध्ये आहे n cos θ डिवायडेड बाय n cos θ प्लस Fs sin θ. ठीक आहे, असं आपण लिहून घेतलं. आता बघा इथे n गेट कॅन्सल, cos θ आपण sin θ अपॉन cos θ म्हणजे tan θ मायनस Fs अपॉन n हे लिहिलं, cos θ कॅन्सल, नंतर n cos θ डिवायडेड बाय n cos θ मीन्स 1 प्लस Fs अपॉन n आणि sin θ अपॉन cos θ म्हणजे tan θ, हे आपल्याला मिळालं. सो नाव Vs अपॉन n. आता आपल्याला हे माहिती आहे की Fs म्हणजेच काय μs इंटू n, देअरफॉर Fs अपॉन n म्हणजेच काय μs. तर Fs अपॉन n म्हणजे इथे μs पुट करू, इथे सुद्धा Fs अपॉन n म्हणजे μs पुट करू. मग आपल्याला काय मिळालं v1/rgकडे ट्रान्सफर करू, v1² इज इक्वल टू rg इनसाइड द ब्रॅकेट tan θ मायनस μs डिवायडेड बाय 1 प्लस μs tan θ. टेकिंग स्क्वेअर रूट आपल्याला मिळालं v1 मीन्स v मिनिमम इज इक्वल टू √rg tan θ मायनस μs डिवायडेड बाय 1 प्लस μs tan θ. विद्यार्थ्यांना डायग्रामवर भर द्या, फोर्सेसची डायरेक्शन लक्षात ठेवा आणि त्यावरून सोप्यात सोपं आहे एक्सप्रेशनला डिराईव्ह करणं. ओके, तर नेक्स्ट बघा, आपण लोअर स्पीड लिमिट आता काढली, आता आपल्याला बघायची आहे अप्पर स्पीड लिमिट. नाव अप्पर स्पीड लिमिट, याला आपण v2 म्हणू. आता अप्पर स्पीड लिमिट म्हणजेच आपली जी व्हेलॉसिटी आहे ड्रायव्हर होणारी, ही जर ग्रेटर दॅन असेल vsपेक्षा, म्हणजे मोस्ट सेफ स्पीडपेक्षा जर मोठी असेल तर मात्र फ्रिक्शनल फोर्स Fsचं डायरेक्शन जे आहे इट इज डायरेक्टेड अलॉंग द इन्क्लायनेशनच्या अलॉंगच असेल, पण कसं आहे डाऊनवर्ड डायरेक्शन अलॉंग द इन्क्लायनेशन ऑफ द रोड बट डाऊनवर्ड. बघा हे इन्क्लायनेशन, हा हॉरिझॉन्टल रोड, हा हॉरिझॉन्टल सरफेस, हा आपला कर्व रोड सरफेस म्हणजे ह्याचं इन्क्लायनेशन, आणि हा Fsची डायरेक्शन ही आहे डाऊनवर्ड डायरेक्शनने. फ्रिक्शनल फोर्स कोणामधला, हे झालं व्हेकल आणि हा झाला रोड सरफेस, यामधला फ्रिक्शनल फोर्स
डाऊनवर्ड डायरेक्शनने असतो. नॉर्मल रिॲक्शन तसंच, यावर कोणते कोणते फोर्सेस ॲक्ट होणार आहे, वेट mg, हे सगळं आपण डिराईव्ह करायचं सुरुवातीसारखंच. वेट mg, सेकंड फोर्स इज नॉर्मल रिॲक्शन n, थर्ड फोर्स इज फ्रिक्शनल फोर्स Fs. आणि हा फ्रिक्शनल फोर्स आता बघा कसा स्प्लिटअप होतो. Fs साइन थिटा इन व्हर्टिकली बट डाऊनवर्ड डायरेक्शननी, आणि Fs कॉस थिटा हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे टूवर्ड द सेंटर. Fs कॉस थिटा हे लक्षात घ्यायचं. याच्या आधी याच्या इक्वेशनमध्ये आपण तो इथे घेतला होता, एक अपवर्ड डायरेक्शन होता आणि एक हॉरिझॉन्टल. आता एक हॉरिझॉन्टल आहे आणि एक डाऊनवर्ड डायरेक्शननी आहे. नॉर्मल रिॲक्शन आधी जसं आपण डिराईव्ह केलं तसंच एक्सप्लेन करत जायचं. आता परत डायग्रामकडे लक्ष द्या. डायग्रामकडे कॉन्सन्ट्रेशन घ्या. सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करेल? आता इथे सेंट्रिपिटल फोर्स मीन्स mv2². आपण मॅक्झिमम किंवा अप्पर स्पीडसाठी v2 नोट केलं आहे. mv2² अपॉन r इज इक्वल टू, बघा इथे कोण आहे, n साइन थिटा. त्याच डायरेक्शनने हॉरिझॉन्टल कंपोनंट सेकंड कोणता आहे, Fs कॉस थिटा. दोघांची डायरेक्शन सेम आहे, पॅरलल आहेत एकमेकांना, डायरेक्शन सेम आहे, म्हणून दोघांना ॲड केलं. n साइन थिटा प्लस Fs कॉस थिटा, याला इक्वेशन नंबर 1 डिनोट केलं. आता व्हर्टिकल कंपोनंटकडे जाऊ. एक आहे n कॉस थिटा आणि दुसरा आहे खालच्या दिशेने mg, आणि हा आणखी एक Fs साइन थिटा. आता इथे mg प्लस Fs साइन थिटा, दोघांची डायरेक्शन सेम आहे, त्यांना सोबत लिहू. इज इक्वल टू अप्पर n कॉस थिटा. आपल्याला mg एका साईडला आणू नंतरच्या स्टेपमध्ये mg इज इक्वल टू हा n कॉस थिटा, हा Fs साइन थिटा, इकडे जाऊन मायनस घेऊ, मायनस Fs साइन थिटा. याला मात्र इक्वेशन नंबर 2 देऊ. mgला लेफ्ट हँड साईडला ठेवू, बाकी सगळं राईट हँड साईडला ट्रान्सफर करून. हा इक्वेशन 1 आणि 2 मिळाला आपल्याला. आता इक्वेशन डिवायडेड बाय इक्वेशन नंबर 2 करू. यातलाही mm कॅन्सल होणार, v2² अपॉन rg राहणार. सुरुवातीसारखंच इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2. यालासुद्धा n कॉस थिटा आणि राईट हँड साईडच्या ईच टर्मला डिवाईड करू. आपल्याला डिवाईड आधीच्या सारखंच करायचं आहे. आणि तुम्हाला यावेळीसुद्धा असं मिळेल, टॅन थिटा प्लस Fs अपॉन n डिवायडेड बाय 1 मायनस Fs अपॉन n टॅन थिटा. मी तुम्हाला आधीच्या वेळी एक्सप्लेन करून सांगितलं होतं, तुम्ही परत तसं करून बघा, स्वतः ट्राय करा. एक्सप्रेशन कधीच वाचून नका बघू, ते तुमच्या हाताने लिहून बघत जा. परत Fs अपॉन n मीन्स म्यू. इथे पण Fs अपॉन n मीन्स म्यू पुट करा. आपल्याला मिळेल v2² अपॉन rg इज इक्वल टू टॅन थिटा प्लस म्यू 1 मायनस म्यू टॅन थिटा. rgला इकडे ट्रान्सफर करू राईट हँड साईडला. v2² आपल्याला हे मिळेल, टेकिंग स्क्वेअर रूट जर घेतला आपण याला, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बद्दल आपल्याला मिळेल v2 मीन्स v मॅक्झिमम अप्पर स्पीड अंडर रूट rg टॅन थिटा प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू टॅन थिटा. आता आपण हे दोन्हीही आपण हे तिन्ही एक्सप्रेशन पाहिले. हे एक्सप्रेशन लक्षात ठेवण्यासाठी मी शॉर्टली काय केलं आहे, तिघांनाही सोबत लिहिलं आहे. मोस्ट सेफ स्पीड, लोअर लिमिट आणि अप्पर लिमिटच्या तिन्ही डायग्राम तुम्ही अशाच जवळजवळ काढून घ्या. साम्य आणि फरक फक्त लक्षात घ्या डायग्राममधले आणि इक्वेशन्समधले. तुम्हाला अभ्यास करणं अत्यंत सोपं जाईल. नेक्स्ट पॉईंट आहे बघा विद्यार्थ्यांना आपला कोनिकल पेंडुलम. तुम्ही सिम्पल पेंडुलम स्टडी केला असेल, म्हणजे रिजिड सपोर्ट, एखादा स्ट्रिंग म्हणजे धागा दोरा घ्या आणि एक बॉब त्याला सर्क्युलर किंवा स्पेरिकल जर आपण अटॅच केलं, जसं आपण घड्याळीला बघतो पेंडुलम असतो तसाच, तो झाला सिम्पल पेंडुलम. आणि तो मग जर टू अँड फ्रो मागे पुढे लेफ्ट राईट हा मूव्ह होत असतो. त्यातला थोडासा ॲडव्हान्स जो आहे तो कोनिकल पेंडुलम आहे. कोनिकल पेंडुलममध्ये काय होतं, हा जो बॉब आहे तो फक्त आपण असा सर्क्युलर हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये मूव्ह करतो. म्हणजे हे बघा, हा असा आपण रिजिड सपोर्ट, हा तुम्हाला जो खालचा हा जो रेड आहे तो समजा बॉब आहे, हा आपण इथे फिक्स केला आहे माझ्या बोटांच्या जवळ, त्याला असं फिरवलं. आता हा खालचा जो आहे रेड पोर्शन तुम्हाला दिसत आहे तो काय करतो, एक हॉरिझॉन्टल सर्कल फॉर्म करत आहे. आणि हा जो पेन जो आहे, पेन म्हणजे काय घेतला आपण स्ट्रिंग, तो काय करत आहे, कोन लाईक स्ट्रक्चर फॉर्म करतो. जसं तुमचा आईस्क्रीमचा कोन कसा असतो तसा. म्हणजे हा जो धागा आहे तो असा कोन फॉर्म करत आहे आणि खालचा जो बॉब आहे तो सर्कल फॉर्म करत आहे. किंवा तुम्ही बड्डेला जी टोपी वापरता ती, म्हणून मग हा कोन फॉर्म करतो, म्हणून त्याला एक स्पेशल नाव दिलं आहे कोनिकल पेंडुलम. स्ट्रिंग कोन परफॉर्म करतो आणि खालचा जो बॉब आहे तो हॉरिझॉन्टल सर्कल. आता इथे घेताना आपण त्या बॉबला
त्या स्पेरिकल बॉबला एक पॉईंट मास कन्सिडर केलं, समजा तो पॉईंट बीला आहे. जे स्ट्रिंग घेतली आहे त्याची लेंथ सपोज कॅपिटल एल आहे आणि त्याला आपण फिरवत आहोत. तर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला सेंटरला आणि त्याला आपण हाईट एच म्हटलं. बी या पॉईंटला आता कोणकोणते फोर्सेस ॲक्ट होणार आहेत ते बघूया. वेट एम जी इन डाऊनवर्ड डायरेक्शन. त्या बॉबचं त्या पॉईंट मासचं जे काही वेट आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शननी अप्लाय होईल. सेकंड फोर्स जो आहे इथे आतापर्यंत जो तुम्ही नाही बघितला नवीन, तो आहे टेन्शन T0. टेन्शन या स्ट्रिंगमधलं इट इज इन अपवर्ड डायरेक्शन टुवर्ड द पॉईंट ऑफ सस्पेन्शन. आपण पिरियॉडिक टाईम टीने दाखवतो म्हणून फक्त वेगळेपणा टेन्शनसाठी आपण इथे टी नाही वापरणार, दोन्ही टी कन्फ्यूज होतात म्हणून मग इथे फक्त T0 किंवा T0 हा आपण टेन्शनसाठी वापरलेला आहे. हा टेन्शन T0 आपण रिझॉल्व करणार इथे दोन भागामध्ये, दोन कंपोनंट्समध्ये. T0 कॉस थिटा अपवर्ड डायरेक्शननी आणि T0 साइन थिटा हा आहे हॉरिझॉन्टल कंपोनंट. ओके, T0 कॉस थिटा अपवर्ड डायरेक्शननी व्हर्टिकली आणि T0 साइन थिटा हा हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे टुवर्ड द सेंटर. परत डायग्रामवरूनच आपण पुढचं डेरिव्हेशन बघणार आहोत. हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे म्हणजे T0 साइन थिटा हा प्रोव्हाइड करतो आपल्याला नेसेसरी असणारा सेंट्रिपिटल फोर्स. दॅट मीन्स mv²/r इज इक्वल टू mr². घेऊ इथे आपण अँग्युलर व्हेलॉसिटी काढणार आहोत इज इक्वल टू T0 साइन थिटा आणि हा mg इज इक्वल टू T0 कॉस थिटा. हे आपण डिराईव्ह करून घेतले, नोट करून घेतले. देन इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2. देन इक्वेशन 1 डिवायडेड बाय 2 केल्यावर कॅन्सल होणार, राहणार काय r² डिवायडेड बाय g इज इक्वल टू T0 कॅन्सल होणार, साइन थिटा अपॉन कॉस थिटा होईल. आता ω² इज इक्वल टू हा g न्युमरेटरला ट्रान्सफर करा, r हा डिनॉमिनेटरला ट्रान्सफर करा. सो ω² इज इक्वल टू g साइन थिटा अपॉन r कॉस थिटा. आणि जर आपण डायग्रामवरून बघितलं, हा जर आपण ट्रायंगल घेतला, थिटा हा थिटा आहे, हा 90चा आहे. साइन थिटा इज इक्वल टू r डिवायडेड बाय l. साइन थिटा इज इक्वल टू r डिवायडेड बाय l किंवा r इज इक्वल टू आपण लिहू शकतो l साइन थिटा. देअरफॉर हियर instead of r we can write l sin theta. हा g sin theta डिवायडेड बाय आरच्या जागेवर आपण l sin theta इंटू हा cos theta जर लिहिलं, sin theta कॅन्सल, राहणार काय g अपॉन l cos theta. सो टेकिंग स्क्वेअर रूट ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट g अपॉन l cos theta. आपल्याला इथे एकतर पिरियॉडिक टाईमचं एक्सप्रेशन किंवा फ्रिक्वेन्सीचं एक्सप्रेशन डिराईव्ह करायला येतं. त्यामुळे जो माहीत असलेला फॉर्म्युला आहे ओमेगा इज इक्वल टू टॉइस पाय अपॉन टी. ओमेगाचालाच आपण कसं लिहू शकतो, टॉइस पाय अपॉन टी. हियर टी इज द पिरियॉडिक टाईम इज इक्वल टू अंडर रूट g अपॉन l cos theta. टीला ट्रान्सफर करा न्युमिरेटरमध्ये, बाकी सगळे इकडे जर आलं तर ते एक्सचेंज होईल. टी इज इक्वल टू टॉइस पाय, हा याला जर ट्रान्सफर केलं तर अंडर रूट l cos theta न्युमिरेटरला जाईल, जी डिनोमिनेटरला येईल. दिस इज द पिरियॉडिक टाईम. टी इज इक्वल टू टॉइस पाय अंडर रूट l cos theta अपॉन जी. कशाचा पिरियॉडिक टाईम आहे हा, कोनिकल पेंडुलमचा. जर फ्रिक्वेन्सी काढा असं जर आपल्याला आलं तर आपल्याला माहिती आहे टी इज इक्वल टू 1/n किंवा n इज इक्वल टू 1/t. टी इज इक्वल टू 1/n किंवा n जर काढायचं असेल तर आपण 1/t करू. n याला उलटं करा, n रेसिप्रोकल घ्यायचा, n इज इक्वल टू 1/2 पाय अंडर रूट g अपॉन l cos theta. दिस इज ऑल अबाउट द कोनिकल पेंडुलम, पिरियॉडिक टाईम अँड द फ्रिक्वेन्सी. आता झालेलं सगळं स्टडी करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि या लॉकडाऊनमध्ये सुद्धा अभ्यासाला मात्र लॉकडाऊन करू नका. अभ्यास कंटिन्यू चालूच ठेवा. तुमच्याकडे वेळ कमी आहे, अभ्यासाला वेळ तुमच्याकडे सध्या भरपूर आहे, पण शाळेला आपल्याकडे वेळ कमी मिळणार आहे आपल्याला, शाळा जेव्हा सुरू होतील तेव्हा. त्यामुळे भरपूर अभ्यास करा घरच्या घरी, लॉकडाऊनचा फायदा घ्या आणि व्हिडिओचा फायदा घ्या. नोट करत जा गोष्टी आणि अभ्यास करत राहा. ओके, बाय.